नमस्कार. सहजच काही विचार आला डोक्यात की आपण मॉलमध्ये किंवा मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जाऊन पिझ्झा बर्गर अशा गोष्टी जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपण त्यांच्या किमतींबद्दल क्षणभरही विचार करत नाही. पण तेच जर आपण एखाद्या भाजी मंडईत गेलो तर तिथे एक मेथीची जुडगी जर घेतली आपण तर त्याच्यावर आपण कैक पटीने बार्गेन करतो, अर्थात म्हणजे भावतोल करतो. याचा विचार करतो का आपण की जसं त्यात भावतोल करायला पाहिजे तसं आपण इथे भावतोल करायला पाहिजे म्हणून. पण आपण असा विचार करत नाही, कारण तिथे जी मेहनत आहे आपल्याला असं वाटतं की मोठं नाव आहे, मोठा चेहरा आहे, मोठ्या चांगल्या ठिकाणी आहे म्हणून ती फार छान आहे, ब्रँडेड वस्तू आहे. पण भाजी काय, भाजी ओके ना, शेतकरी उगवतो, ती बाजारात आणतो, विकतो, कधी ती सडून जाते, खराब होते, अशा पद्धतीने आपण त्याला बार्गेनिंग करतो. मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या मेहनतीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे की अकाळी पावसामुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे त्यांचं जे होणारं नुकसान आहे ते किती वाईट आहे, किंवा त्यांना किती स्ट्रगल करावं लागतं, किती त्यांना सहन करावं लागतं. या सगळ्या गोष्टींकडे आपण विचार केला पाहिजे. व्यापाऱ्यांमुळे त्यांचं होणारं नुकसान याही गोष्टी आपण लक्ष दिलं पाहिजे की व्यापाऱ्यांमुळे त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अति पाऊस झाला तर त्यांचं पिकांचं नुकसान होतं, पाऊस न झाला तर त्यांना पिकच येत नाही. याही सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. कारण काय होतं की आपण शहरात असतो, शहरी भागांमध्ये आपण आपल्याच अडचणींमध्ये इतके गुंतलेलो आहे की आपल्याला ग्रामीण भागात आजही इतक्या वर्षांमध्ये आपला शेतकरी जो स्ट्रगल करतोय तो आजही तोच स्ट्रगल करतोय. या गोष्टींकडे आपलं कधी लक्ष जातच नाही. तर माझ्या मते आपण या गोष्टींकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांबद्दलही थोडासा विचार केला पाहिजे, जेणेकरून आपला शेतकरीही थोडा पुढे आला पाहिजे, विकसित झाला पाहिजे आणि त्यांच्या मालालाही भाव मिळाला पाहिजे. तर नेक्स्ट टाइम जेव्हाही कधी तुम्ही भाजी किंवा मंडईत जाऊन काही वस्तू विकत घ्याल तेव्हा एक विचार करा, ही फक्त भाजी नसून एका शेतकऱ्याची, एका व्यक्तीची कित्येक महिन्यांची मेहनत आहे आणि मगच ती वस्तू खरेदी करा. धन्यवाद.